नमस्कार मित्रांनो. डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाचा जो काही ग्रामसेवक पदाचा जाहिरात येण्याची शक्यता आहे आणि या अनुषंगाने अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या अनेक क्युरीज येत होता. त्यामध्ये विद्यार्थी विचारत होते की ग्रामसेवक पदासाठी जी परीक्षा आहे यामध्ये जे काही टेक्निकल किंवा जे तांत्रिक घटक आहे ह्या तांत्रिक घटकाची अभ्यास कसा करायचा. मित्रांनो, तांत्रिक घटक हा अतिशय क्लिष्ट असा विषय आहे आणि या विषयाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर जे काही मागच्या वर्षीचा क्वेश्चन पेपर आहे याचे अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि कोणतीही स्पर्धा परीक्षा असो तर पाठीमागचं जर आपण क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलं तर येणारा पेपर त्याचा आपल्याला एक उकल कळू शकते. यासाठी आपण जी सिरीज सुरू केलेली आहे या सिरीजमध्ये प्रामुख्याने जे पाठीमागचे क्वेश्चन पेपर आहे याचा ॲनालिसिस करणार आहोत. कोणत्या विषयाला कशा पद्धतीनं वेटेज दिलेलं आहे आणि त्याची तयारी कशा पद्धतीनं आपण करायला पाहिजे आणि साधारणतः बाजारामध्ये असणारी कोणकोणती बुकलिस्ट या परीक्षेसाठी उपयोगी राहू शकते याचा सुद्धा आपण आज आढावा घेणार आहोत. मित्रांनो, ग्रामसेवक किंवा तलाठी किंवा अनेक ग्रामीण पातळीवर जे काही शासनाची यंत्रणा असते काम करण्यासाठी त्या यंत्रणेला ग्रामीण समाज जीवनाविषयी माहिती असणं गरजेचं असतं. ग्रामीण भागातील लोकांच्या अडचणी, त्यांची समस्या, त्यांच्या प्रशासकीय पातळीवरच्या समस्या आणि त्यांच्यासाठी उकल, त्यांचे जे काही प्रश्नाचे स्वरूप असते ते कशा पद्धतीनं आपण फेस करायला पाहिजे याची सुद्धा जाणीव ही जे ग्रामीण लेवलला काम करणारे अधिकारी असतात यांना माहिती पाहिजे. ग्रामीण लेवलला ज्या काही समस्या असतात त्या अतिशय क्लिष्ट असतात. त्यामध्ये आर्थिक समस्या असते, सामाजिक समस्या असते, काही कौटुंबिक समस्या असते, त्याच पद्धतीनं कृषीच्या रिलेटेड सुद्धा काही समस्या असते. आपला जो तांत्रिक घटक आहे हा अनेक गोष्टींचा मिळून तयार होतो. म्हणून आपल्या जी काही प्रश्नपत्रिका आहे तांत्रिक घटकाची तर आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये काही कृषीच्या रिलेटेड प्रश्न दिसून येतात. त्याच पद्धतीने काही कृषी अर्थव्यवस्थेचे रिलेटेड प्रश्न दिसून येतात. त्याच पद्धतीने काही पशुधनावर प्रश्न दिसून येतात. आणि ग्रामीण पातळीवर जी प्रशासकीय यंत्रणा असते ज्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ही जी काही प्रशासकीय यंत्रणा आपण मांडलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार याची सुद्धा प्रश्न आपल्याला दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने प्रशासकीय अधिकारी कोण असतो, प्रशासकीय अधिकारीचा कालावधी कसा असतो, त्यांची नेमणुका ही कोण करते आणि त्यांचे कामाचं स्वरूप कोणतं आहे यावर आधारित प्रश्न दिसून येतात. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की 2020मध्ये जो काही ग्रामसेवक या पदाचा पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये कोणकोणते प्रश्न आलेले आहे आणि त्यानंतर या व्हिडिओच्या सर्वात शेवटी आपण बघणार आहोत या प्रश्नपत्रिकेचं उकल केल्यानंतर कोणते पुस्तकं आपल्याला उपयोगी पडू शकतात. मला असा अंदाज आहे की जर आपण या सर्व प्रश्नांची एक व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर आपल्याला येणारा पेपर त्याचा आपल्याला एक अंदाज येऊ शकतो आणि त्या पद्धतीनं आपण अभ्यास करू शकतो. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये यशाची मांडणी किंवा यशाचं गमक जे आहे ते तुम्ही किती तास अभ्यास करतात हे नाही आहे, तर तुम्ही किती स्मार्टली हा अभ्यास उपयोगात आणतात. आपल्याला जे काही नॉलेज आहे किंवा आपल्याला जे काही थोडंफार येतं त्याचं रूपांतर तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या मार्कांमध्ये कसं करतात हे खूप महत्त्वाचं आहे. हे काही एड्यागाबड्याचं काम नाही आहे. याच्यासाठी तुम्हाला तुमचं स्मार्ट वर्क गरजेचं राहतं. तर मग हे स्मार्ट वर्क म्हणजे काय? तुम्हाला सर्वजण सांगतात स्मार्ट वर्क करा, स्मार्ट वर्क करा. स्मार्ट वर्क म्हणजे काय? तर स्मार्ट वर्क म्हणजे याचा अंदाज की जे काही जुने क्वेश्चन पेपर असतात त्याचा अभ्यास करायचा, त्याचा ॲनालिसिस करायचं आणि त्याच्या अभ्यासावरून एक अंदाज बांधायचा येणाऱ्या प्रश्नपत्रिकेचा. आणि त्या प्रश्नपत्रिकेचा अंदाज आपला जेवढा अचूक असतो तेवढे आपले प्रश्न बरोबर येऊ शकतात आणि तेवढे मार्क्स आणि यशस्वी होण्याची शक्यता आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये असतं. मग हे झालं ग्रामसेवक पदाविषयी, हे झालं तलाठी पदाविषयी, हे झालं अनेक ज्या येणाऱ्या सरसेवा आहे त्यांच्याविषयी. आणि हाच अंदाज
MPSC असो, UPSC असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, त्याचं सूत्र आहे. त्यामुळे अभ्यासाबरोबर आपलं चातुर्य हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला विशेष हेच सांगणार आहे की एखादा प्रश्न जो राहतो त्या प्रश्नाचा ॲनालिसिस कशा पद्धतीनं करतात. तर चला मित्रांनो, जो पहिला प्रश्न आहे आपल्यासमोर, तो पहिला प्रश्न आहे की पहिला प्रश्न जो आहे तो बघा. तर तुम्हाला दिलेला आहे की खालीलपैकी कोणती जोडी ही चूक आहे किंवा बरोबर आहे. ओके, की कोणती जोडी ही चूक आहे. म्हणजे आपल्या येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये अशा पद्धतीनं प्रश्न येतात. म्हणजे आपल्याला विविध पशुधनाच्या ज्या काही जाती असतात, म्हणजे हा जर प्रश्नाचं जर आपण ॲनालिसिस केलं तर बघा मित्रांनो, हे काय आहे की ह्या आहे विविध जातींच्या, विविध गायींच्या जाती. ओके, गायी आणि त्यांची जात आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात आणि त्यांचा जिल्हा. म्हणजे आपला तांत्रिक घटकामध्ये हा जो मुद्दा आहे हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही जेव्हा अभ्यास करशाल तेव्हा आपल्याला माहीत पाहिजे की पशुधनावर हा जो प्रश्न येतो, पशुधनाचा अभ्यास करायला पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर कोणतं येईल मित्रांनो? बघा, की खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे. तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की जी उस्मानाबादी आहे, उस्मानाबादी, बघा याचं उत्तर आहे आन्सर नंबर डी. तर जी लाल कंधारी ही जी गाय प्रामुख्याने नांदेड आणि लातूर या जिल्ह्यात आढळते, त्यालाच काय म्हणतो आपण? रेड कंधारी. आणि हा जिल्हा कोणता? नांदेड आणि लातूर. मग बाकीचे जे काही पर्याय आहे हे सर्व बरोबर आहे. म्हणजे जर आपण विंझर ही जात बघितली तर ही सातारा जिल्ह्यामध्ये दिसते. त्यानंतर डांगी ही जी डांगी जात आहे ही आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. आणि लाल काळी हे जे विचारलेलं आहे हे चूक आहे. आणि इथं उत्तर काय? खंडारी. हे बघा, लाल कंदारी ही जी जात आहे ही आपल्याला उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये दिसून येते, लाल कंदारी. त्यामुळे आपल्याला या सर्व जाती पाठ असणं गरजेचं आहे आणि आवश्यकता आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं आपण बघू की जे विचारलेलं आहे की म्हशीची जात ही कोणती प्रसिद्ध आहे. म्हशीची जात धुळातरी प्रसिद्ध असल्या महाराष्ट्रातील विच बफेलो ब्रीड इज फेमस फॉर इट्स मिल्क ईड. म्हणजे दुधासाठी कोणती म्हशीची जात ही प्रसिद्ध आहे. त्याचं उत्तर कोणतं आहे? उत्तर आहे बी, नागपुरी बफेलो. नागपुरी बफेलो ही जी काही जात आहे ही महाराष्ट्रासाठी, म्हणजे महाराष्ट्राची काही शेतकरी आहे तर शेतकऱ्यांचा जो काही प्रमुख व्यवसाय आहे दुग्ध व्यवसाय, त्या दूध व्यवसायाला चालना देण्यासाठी, त्यांच्या आर्थिक मदत करण्यासाठी जी काही जात आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ती आहे नागपुरी. मग आपल्याला नागपुरी या जातीविषयी थोडंसं माहीत पाहिजे की नागपुरी ही जी काही म्हशीची जात आहे त्यामध्ये ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते, कोणता जिल्ह्यामध्ये आढळतो. विशेषमध्ये त्यानंतर जी नागपुरी जी ब्रीड आहे, ब्रीड ही दूध लिटर किती दूध देऊ शकते, दूध देण्याची जी क्षमता आहे ती किती आहे हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर आपल्याला याच्यावर येऊ शकतं एक ॲडव्हान्स पद्धतीनं की जसं की फॅट असतं दुधामध्ये, जे काही फॅट असतं ते फॅटचं प्रमाण किती असतं असा सुद्धा प्रश्न येणाऱ्या याच्यामध्ये आपण बघू शकतो. त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न आहे की खाली इथे विचारलेला आहे की जे हे बघा, आता गाय आहे तर गायींची जी दूध देण्याची क्षमता असते ती कोणत्या घटकांवर अवलंबून असते. तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की दूध देण्यासाठी कोणतीही गाय असो तिला योग्य वातावरणाची गरज असते, तिला योग्य पोषण द्रव्ये सुद्धा देण्याची गरज असते. पण महत्त्वाचा जो क्वेश्चन आहे की जो म्हणजे जेनेटिक फॅक्टर. आपल्याला माहीत आहे की आपण ब्रीडिंग करतो, कोणत्या गायींची ब्रीडिंग केलेली आहे, गाय ब्रीड केलेली आहे. म्हणजे जेनेटिक फॅक्टर हा खूप खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, जेनेटिक फॅक्टर.
त्यामुळे आपल्याला त्यालाच काय म्हणतो आनुवांशिकता. म्हणजे जर या प्रश्नाचा जर आपण विचार केला तर या प्रश्नामध्ये बघा की हे तिन्ही घटक पर्याय हे बरोबर आहे, तिन्ही बरोबर आहे. म्हणजे तिला योग्य वातावरण मिळालं पाहिजे, तिला सकस आहार मिळाला पाहिजे, त्याची हेरिडिटी आणि रोग व्यवस्थापन सुद्धा तिथं झालेलं पाहिजे. परंतु या 4 पर्यायांमध्ये अतिशय योग्य पर्याय कोणता आहे याचा आपल्याला विचार करायचा आहे. त्यामुळे योग्य पर्याय कोणता असतो? जेनेटिसिटी, जेनेटिक्स. ओके, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात. त्यामुळे जे स्पर्धा परीक्षा असतात, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही प्रश्न असतात त्यांचे 4ही पर्याय आपल्याला योग्य वाटू शकतात. त्यामध्ये योग्य पर्याय, अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर आहे बघा, आपण जे शासकीय यंत्रणा असते ग्रामीण भागामध्ये ती राहती जिल्हा परिषद. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये बघा, हा जो प्रश्न विचारलेला आहे कशा पद्धतीने विचारलेला आहे की जिल्हा परिषदेचा जो काही पशुसंवर्धन विभाग आहे, पशुसंवर्धन विभाग, या विभागामार्फत कोणती योजना ही राबवण्यात येते, कोणती योजना राबवण्यात येते. म्हणजे आपल्याला माहित पाहिजे की ही जिल्हा परिषद आहे झेडपी मध्ये विविध विभाग कोणते असतात, विभाग वेगवेगळे कोणते असतात आणि त्या विभागाच्या जे काही सामाजिक योजना असतात त्या योजना यांची सुद्धा आपल्याला नावे माहिती पाहिजे. ह्या योजनांवर प्रश्न येतामध्ये. तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे पशुसंवर्धन विभागाची कोणती आहे, स्पेशल लाईव्हस्टॉक स्कीम, ही एक पशुसंवर्धनाशी रिलेटेड स्कीम आहे आणि ही जिल्हा परिषदेमार्फत राबवल्या जाते. त्यानंतर हे बघा, हा जो प्रश्न विचारलेला आहे की हा विचारलेला आहे पीक या घटकांवर प्रश्न विचारलेला आहे. एक चांगलं पीक येण्यासाठी कोणता घटक किंवा जे काही टेम्परेचर आहे ते टेम्परेचरची रिक्वायरमेंट किती असू शकते. म्हणजे या प्रश्नावर आपल्याला दिसतं की कृषी हा घटक सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि कृषीशी रिलेटेडमध्ये जी काही वेगवेगळी पिकं असतात ते पिकं या घटकावर प्रश्न येतात. मग पिकांवर अभ्यास करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात पाहिजे की कोणत्या पिकासाठी किती तापमान लागतं, त्यानंतर त्या पिकासाठी किती पाऊस लागू शकतो, त्यानंतर त्या पिकासाठी माती कोणती असायला हवे, हे जे काही प्रश्न असतात हे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतात. त्यामुळे जर कोणत्याही पिकाची जर व्यवस्थित वाढ व्हायची असेल तर त्या वाढीसाठी जे काही टेम्परेचर लागतं ते मित्रांनो आपल्याला माहिती आहे 10 ते 27 डिग्री. इट इज द गुड टेम्परेचर फॉर द हेल्दी ग्रोथ ऑफ द प्लांट. ओके, तर नेक्स्ट आपण जो बघणार आहोत तो प्रश्न आहे की बघा, आता हा प्रश्न कसा विचारलेला आहे तुम्हाला अंदाज येतो का हा प्रश्न वाचल्यावर की ज्यूट उत्पादन होणाऱ्या भागात खालीलपैकी कोणते पीक घेतले जाते. म्हणजे पीक हा प्रश्न समजून घ्या तुम्ही कसा विचारलेला आहे की जिथं ज्यूट म्हणजे जिथं तागाचं उत्पादन होतं तिथं कोणतं पीक घेऊ शकतो आपण. आता आपल्याला एक लॉजिक किंवा एक सेन्स काय की ताग उत्पादन त्यालाच आपण काय म्हणतो ज्यूट, त्यालाच आपण काय म्हणतो ज्यूट. तर ताग उत्पादन कोणत्या प्रदेशामध्ये होतं, जिथं पावसाचं प्रमाण हे जास्त असतं त्या प्रदेशामध्ये ज्यूट उत्पादन होतं. मग साहजिकच आहे की कोणत्या पिकाला जास्त पावसाची उपलब्धता आवश्यक असते. तर या 4 पर्यायांचा विचार केला आपल्याला सर्वात जास्त जे पाऊस लागतं तो म्हणजे राईस आणि त्यालाच आपण काय म्हणतो तांदूळ या पिकासाठी. त्यामुळे आपलं योग्य उत्तर काय राहील, ज्यूट उत्पादन. त्यामुळे आपल्याला अभ्यास करताना पिकांची जी आहे वॉटरची गरज म्हणजे काय, पावसाची आवश्यकता कोणती असते, पावसाची आवश्यकता या घटकाचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं असतो. आणि एखाद्या विभागामध्ये कोणकोणते पिकं येतात याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं असतो. या पद्धतीनं जर तुम्ही गेले, माझी जर अभ्यासाची टेक्निक तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला तांत्रिक घटक हा अतिशय सोपा जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न जो आहे बघा मित्रांनो, आता हा जो प्रश्न आहे तो कशा पद्धतीने त्यांनी फिरवलेला आहे, पुढीलपैकी कोणत्या राज्यात गहू पीक पिकवला जात नाही. म्हणजे बघा, आपण जेव्हा आपल्या कृषी घटकाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर आपल्याला हे संपूर्ण पाहिजे की सपोज हा आपला इंडिया आहे, इंडिया
तर इंडियाच्या दृष्टिकोनातून आपण आपले जे काही वेगवेगळे राज्य आहे ते राज्य, त्या राज्यांमधील आपल्याला हे माहीत पाहिजे की कोणतं एक प्रमुख पिकं आहे, कोणती प्रमुख पिकं आहे, प्रमुख पिकं कोणकोणते आहे. त्याच पद्धतीने जर आपण आपल्या राज्याचा विचार केला, महाराष्ट्राचा जर विचार केला आपण, तर आपल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं पीक येतं याचा सुद्धा आपला अभ्यास पाहिजे. म्हणजे कोणतं पीक आणि त्यांचं कोणतं पीक येतं, पिके आणि त्यांचा जिल्हा, कोणता जिल्हा हा कोणत्या पिकासाठी फेमस आहे, या घटकांवर सुद्धा आपल्याला प्रश्न बघायलाच मिळतात. त्यामुळे याचं उत्तर कोणतं राहणार आहे मित्रांनो, बघा केरळ. आणि याच्यामध्ये लॉजिक सुद्धा आहे. आपल्याला माहिती आहे पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश हे तिन्ही जे राज्य आहे ते गहू उत्पादनासाठी भारतामध्ये अग्रेसर आहे. आणि जे केरळ आहे राज्य, ते साधारणतः टी आणि कॉफी या घटकासाठी खूप खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे अभ्यास करताना आपल्याला की भारतामधील कोणकोणते राज्य आहे, त्यांची कोणकोणत्या पिकांमध्ये त्यांची उपलब्धता असते आणि याच्यावर घटकावर अभ्यास करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, आता आपल्याला आतापर्यंत आपण जे काही प्रश्न बघितले त्यामध्ये आपण प्रामुख्याने बघितले की पिका या संदर्भात प्रश्न विचारलेले आहे. तो नेक्स्ट प्रश्न आहे तो थोडा ॲडव्हान्स लेवलचा आहे आणि याच्यामध्ये जे काही विचारलेलं आहे की एखाद्या पिकामध्ये जे काही न्यूट्रिशन घटक असतात ते कोणत्या प्रकारे असतात, ते बाय विच क्रॉप अमाऊंट ऑफ द प्रोटीन्स. म्हणजे आपल्याला हे सुद्धा माहिती पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही काही एक बावळट किंवा गावातले एक साधारणतः माणूस नाही, तुम्हाला अधिकारी आहेत. त्यामुळे तुम्हाला जर एखादी योजना राबवायची असेल तर त्या योजना समजा सांगितलं की कोणतं तुम्ही तुमच्या गाव पातळीवर पीक प्रेफर करशाल, तर तुम्हाला माहीत पाहिजे त्याचा उपयोग सुद्धा काय आहे. त्यामुळे त्याच्यात अन्न घटक कोणते असतात. बघा हा प्रश्न काय की प्रोटीन्स हे कोणत्या याच्यामध्ये असतात. तर मित्रांनो मला सांगा पटकन, आपले हे 4 ऑप्शन आहे, 4 ऑप्शन मध्ये कोणतं उत्तर येऊ शकतं. आपल्याला माहिती आहे मेज हे काय राहतं, स्टार्च म्हणजे हे काय असतं, कार्बोहायड्रेट. हे काय उडीद डाळ मध्ये सुद्धा प्रोटीन्स असतात. त्यानंतर हरभरा याच्यामध्ये सुद्धा प्रोटीन्स असतात आणि सोयाबीन. म्हणजे तिन्ही प्रश्न मग 3 उत्तर येऊ शकतं का, नाही. त्याच्यात अतिशय बरोबर उत्तर कोणतं आहे तर ते आहे सोयाबीन. म्हणजे आपला जो काही पर्याय आहे, पर्यायामधलं तिन्ही पर्याय जरी बरोबर असले तरी याच्यातला अतिशय योग्य पर्याय कोणता आहे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा, आता जे काही शासन असतं, शासनाचे विविध योजना असतात आणि त्या योजनाचं पीक निर्माण करण्यासाठी किंवा पिकांवर संशोधन करण्यासाठी विविध पिकांचे संशोधन केंद्र असतात. या संशोधन केंद्रावर सुद्धा आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न दिसून येतो. तर ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेलं आहे की जे काही कॉटन रिसर्च आहे त्याचं इन्स्टिट्यूट कुठे लोकेट झालेलं आहे. तर असंच आपण आपल्याला प्रश्न विचारू शकतो की बुवा एक पीक कोणतं, ऊसासाठी जे पीक आहे त्याचं संशोधन केंद्र कुठे आहे. त्यानंतर तांदूळ या पिकाचं संशोधन केंद्र कुठे आहे. त्यानंतर विचारू शकतो की डाळिंब या पिकाचं संशोधन कुठे आहे. कांदा विचारू शकतो. त्यानंतर विचारू शकतो की आपलं ग्रेप्स, त्याला असं आपण काय म्हणतो, ग्रेप्स अंगूर किंवा द्राक्ष या पिकाचे संशोधन केंद्र कुठे उपलब्ध आहे. या पद्धतीने प्रश्न आपल्याला अभ्यास करताना संशोधन संस्था भारतामध्ये कुठे कुठे आहेत याचा अभ्यास आपल्याला करणं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नागपूर. नागपूरला काय आहे की कॉटन सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर द कॉटन रिसर्च, त्यालाच आपण CICR असं म्हणतो. मग येणाऱ्या कालावधीमध्ये जर आपल्याला प्रश्न विचारला CICR काय आहे आणि याचं लोकेशन कुठे आहे, तर आपल्याला याचं लोकेशन माहीत पाहिजे. हे कुठे आहे, नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र यामध्ये कॉटन रिसर्च आहे. त्यानंतर बघा, आता हा प्रश्न जो आहे तो खतांवर विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला हे सुद्धा माहीत पाहिजे की ग्रामीण भागामध्ये कोणकोणते खतं असतात, त्या खतांमध्ये कोणकोणते केमिकल्स असतात, म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम. त्यानंतर त्यांचे प्रमाण कसे असते, त्यानंतर त्यांचं नाव काय आहे, त्यांचं उत्पादन साधारणतः कुठे होतं, याच्यावर सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे आपल्याला जो विचारलेला आहे प्रश्न की पुष्कळ हे जे काही फर्टिलायझर आहे
हे ऑर्गॅनिक प्रकार आहे, केमिकल आहे, मिक्स फर्टिलायझर आहे किंवा हे पानांद्वारे खत तयार झालेलं आहे. त्यामुळे हे जे आहे हे सर्वात प्रथम तर हे केमिकल फर्टिलायझर आहे, म्हणजे हे केमिकल बसून तयार झालेलं आहे. पण केमिकलचा पण आपण पुढचा विचार केला तर हे केमिकलमध्ये काय येतं, हे मिक्स फर्टिलायझर आहे. आता मिक्स फर्टिलायझर म्हणजे काय की ह्या फर्टिलायझरमध्ये आपल्याला नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस हे तिन्ही घटक जे असतात हे ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला ह्या पिकांना प्रोव्हाइड केले जातात. ओके, नेक्स्ट प्रश्न जो आहे ते आहे की पिकांखालील, आता बघा आपल्या भारतामध्ये कोणकोणते पिकं होतात आणि त्या पिकांचं उत्पादन किती आहे आणि त्यांचं क्षेत्रफळ किती आहे याच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे जर पिकांखालील क्षेत्रांचा विचार करता भारतात कोणते पीक महत्त्वाचे आहे जर असा प्रश्न विचारला तर याचं उत्तर काय येईल, भात. सर्वात जास्त भारतामध्ये राईस याचं कल्टिवेशन होतं आणि याचं सुद्धा हे जास्त आहे. त्यानंतर आहे बघा हा जो प्रश्न आहे हा आहे मृदेवर प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे जेव्हा आपण अधिकारी होतो तेव्हा आपल्याला ग्रामीण भागातील जे काही अनेक वेगवेगळ्या अँगलनी जे प्रश्न असतात, म्हणजे की ग्रामीण भागातील समाजरचना, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था, त्यानंतर ग्रामीण भागातील सर्वात महत्त्वाचं काय आहे तर शेती, शेतीसाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे सॉईल ऑब्विसली. त्यामुळे सॉईल या घटकावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. मग सॉईलवर कोणते प्रश्न विचारू शकतात की माती म्हणजे काय, मृदा म्हणजे काय, मृदेचे प्रकार कोणकोणते असतात, त्यानंतर मृदेमध्ये कोणकोणते खनिज असतात, त्यानंतर मृदा निर्मिती कशी होते, अशा पद्धतीचे हे प्रश्न आपल्याला तांत्रिक घटकामध्ये विचारले जातात. त्यानंतरचा हा जर प्रश्न बघितला आपल्याला तर एक साधारणतः प्रश्न विचारलेला आहे की आपल्याला सर्वांना माहीत आहे की हरित क्रांती झाली, हरित क्रांतीनंतर खूप साऱ्या प्रमाणात की शेती जी आहे ती काय झाली, नापीक झालेली आहे. त्यामुळे ही जी की आम्लधर्मी वाढलेली आहे की जी आम्लधर्मी मृदा सुधारण्यासाठी कोणते द्रव्य आपल्याला वापरतात, हा थोडा टेक्निकल प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला ॲग्रिकल्चर या घटकाचं ज्ञान असणं खूप खूप गरजेचं असतं. त्यामुळे आपल्याला माहिती आहे जिप्सम याचा वापर करतो आपण. जर एखादी म्हणजे आपल्याला बघा ही सॉईल असते, ओके, सॉईलमध्ये काय राहतो pH असतो. बघा अनेक जिल्हा पातळीवर ज्या काही मृदा असतात, मृदा म्हणजे सॉईलचं जे काही ॲसिडिटी किंवा बेसिसिटी, ॲसिड किंवा बेसिक चेक करण्यासाठी ह्या जे काही लॅब असतात आणि तेथे काय करतो ती pH चेक केल्या जाते. जर एखाद्या मृदेची जर सॉईल ही ॲसिडिक असेल किंवा खूप जास्त बेसिक असेल, ॲसिडिक किंवा बेसिक असेल तर काय होतं की तिच्यामध्ये ॲसिडिक किंवा बेसिक असेल तर तिथं पीक उत्पन्न होऊ शकत नाही, पिके काय येत नाही, पिके येत नाही. त्यामुळे आपल्याला त्या मृदेमध्ये जर आपण जिप्समचा वापर केला, जिप्सम जर आपण ह्या सॉईलमध्ये जर टाकली तर काय होतं की ही सॉईल ही चांगली होते आणि पिकं येतात, पिके येतात. त्यामुळे पीक येण्यासाठी आपण काय करतो, जिप्सम या घटकाचा वापर करतो. ओके, नेक्स्ट. तर प्रश्न आपल्याला हे पण येऊ शकतात की लाईम, सल्फर हे काय आहे आणि हे कुठे कुठे वापरतात येतात. नेक्स्ट, हा जो प्रश्न विचारलेला आहे बघा मित्रांनो, आफ्रिकन टॉल ही वाणासाठी घेतली जाणारी पीक कोणत्या याची आहे. म्हणजे आपल्याला पिके आणि त्या ज्या जाती असतात त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात की पीक आणि त्यांच्या जाती. मग येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला येऊ शकतो की गहू ह्या पिकाचं कोणकोणत्या जाती आहे, त्यानंतर ऊस या पिकाच्या जाती कोणत्या आहे, त्यानंतर कापूस या पिकाच्या जाती कोणत्या आहे, त्यानंतर अजून हरभरा, त्यानंतर अशा अनेक पिके आहेत आणि त्यांच्या अनेक जाती आहे. याच्यावर पुढचा जर प्रश्न विचारला येतो तर येऊ शकते की हे कोणत्या संशोधन केंद्रामध्ये याचा उगम झालेला आहे किंवा कोणत्या संशोधन केलेलं आहे, कोणत्या संशोधन केंद्रामध्ये या जातीचा संशोधन केलेलं आहे. अशा पद्धतीनं तांत्रिक घटकावर प्रश्न येतात आणि याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. हे बघा
मी आता जसं तुम्हाला बोललो की ही जी जात असते, ही जात म्हणजे काय, कोणतेही पीक असतं. ओके, या पिकावर या जातीचा अभ्यास करण्यासाठी काय केलेलं आहे की अनेक ॲग्रीचे विद्यापीठे असतात. ओके, विद्यापीठे, आणि त्यामध्ये या नवीन जातींचा विकास केला जातो किंवा जुन्या जातींचा अभ्यास केला जातो. किंवा नवीन जातींचा विकास केला जातो. आता ह्या ज्या आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढे काही पिकं असतात त्या पिकांचे जे काही संशोधन केंद्र आहे हे आपल्याला माहिती पाहिजे, आणि त्यांनी कोणकोणत्या पिकांवर अभ्यास केलेला आहे या सुद्धा घटकाची माहिती आपल्याला पाहिजे. म्हणजे आपल्याला आता हा जो प्रश्न विचारलेला आहे की पूसा हायब्रिड ही कोणत्या पिकाची जात आहे, तर आपल्याला माहित आहे याचं उत्तर काय, टोमॅटो पूसा याचं डेव्हलप केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न जो आहे ते बघा. आता कडधान्य प्रकार हा जो विचारलेला आहे हा सुद्धा पिकांवर प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला कडधान्य काय असतात, कडधान्य, त्यानंतर तृणधान्य काय असतात हे सुद्धा माहिती पाहिजे. तर कडधान्य, तृणधान्य आणि अन्नधान्य काय असतात याची माहिती पाहिजे. तर कडधान्य म्हणजे असे पिके जे द्विदल वनस्पतीचे असतात, आणि तृणधान्य असतात ते हे साधारणतः एकदल असतात. त्याच्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका हे पिकं येतात. आणि कडधान्यामध्ये आपल्याला माहिती आहे जी काही डाळीची स्वरूपाची पिकं असतात, डाळी किंवा त्याच्यामध्ये हरभरा असेल, त्यानंतर मूगडाळ असेल, हे सर्व पिकं हे कडधान्य येतात. त्यामुळे कडधान्य आणि तृणधान्य यांचा मिळून काय होतो, अन्नधान्य हे घटक माहीत होते. त्यामुळे येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला असे प्रश्न येणार, म्हणजे कडधान्य कोणता घटक आहे, त्यानंतर तृणधान्य कोणतं आहे. तर याच्यामध्ये जर आपण विचार केला तर मसूर ही काय आहे, कडधान्य. हरभरा ही सुद्धा कडधान्य आहे, मूग ही सुद्धा कडधान्य आहे. तर प्रश्न आपल्याला काय विचारलेला, नाही. त्यामुळे नाही कोणता आहे, चवळी. साधारणतः याचा विचार केला तर चवळी सुद्धा एक प्रकारे कडधान्यच येते, पण तो प्रश्नाच्या आणि ऑप्शनच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर चवळी हे योग्य उत्तर आहे. ओके, किंवा जर याच्यात त्यानंतर बघा, हा जो घटक आहे हा वातावरणाच्या रिलेटेडचा प्रश्न आहे. वातावरणामध्ये 85% कोणता थर असतो, त्यामुळे हा कोणता आहे, ट्रोपोस्फिअर. वातावरण घटक म्हणजे आपल्याला वातावरण या सुद्धा घटकाचा अभ्यास परीक्षेमध्ये करणं गरजेचं आहे. त्यानंतर हे बघा, पीक आणि संशोधनावर प्रश्न विचारलेला आहे की गणेश ही जी डाळिंबाची जात आहे ती कोणत्या संशोधन केंद्रामध्ये संशोधन केलेली नाही. सहसा प्रश्न हे निगेटिव्ह स्वरूपाचे आहे, त्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर याचं उत्तर जे आहे ते वडगाव मावळ. साधारणतः वडगाव मावळ हे जे आहे इथं डाळिंब या संशोधन केंद्र नाही. बाकी गणेशखिंड, रावरी आणि भोकर हे जे 3 आहे संशोधन केंद्र, इथे डाळिंब या पिकावर काय केलेलं आहे, रिसर्च केलेला आहे. त्यामुळे जे उत्तर आहे आपलं ते आहे वडगाव. या जर आपण याचं एक्सप्लेनेशन केलं तर वडगाव राईस रिसर्च आहे, त्यामुळे ते हे नाही. त्यानंतर पपई या पिकामध्ये कोणते जीवनसत्व असतो. मित्रांनो, याचा जर आपल्याला अनालिसिस करायचं असेल तर आपल्याला एक समजायला पाहिजे की कोणतेही जे फळ पीक आहे, फळ पीक, तर यामध्ये कोणतं घटक हा असतो, आणि या घटकाचा आपल्याला कोणतं न्यूट्रिशन आपल्याला मिळतं यावर प्रश्न येतात. म्हणजे आता हा प्रश्न पपईवर विचारलेला आहे, त्यामुळे तुम्हाला पपईच येणार आहे का परीक्षेमध्ये, नाही. केळे येऊ शकतं, त्यानंतर गाजर येऊ शकतं, त्यानंतर तुमचं सोयाबीन येऊ शकतं, त्यानंतर तुमचं टोमॅटो येऊ शकतं, त्यानंतर द्राक्ष येऊ शकतात, त्यानंतर आपलं हे येऊ शकतं, आवळा येऊ शकतो. त्यामुळे जे काही आपण जे डेली वापरतो किंवा दूध येऊ शकतं, बरोबर आहे. त्यामुळे
त्यामुळे आपण जे काही डेली गोष्टी वापरतो, अन्नधान्य किंवा आपण जे काही जेवण करतो, त्या जेवणाच्या अनुषंगाने सुद्धा हे तांत्रिक घटकाचे प्रश्न असतात. ओके, खूप खूप लाईटली जर आपण विचार केला, एक साधारणतः आपल्याला माहितीच पाहिजे ह्या गोष्टी. एक एक आपण 12वी सायन्सचे विद्यार्थी किंवा एक प्रशासकीय अधिकारी म्हणून सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. ओके, आणि ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही 5वी ते 10वीचे सायन्स बुक्स वापरले अभ्यासासाठी, तरी ह्या गोष्टी तुम्हाला माहिती होतात आणि परीक्षेमध्ये ह्या गोष्टी विचारण्यात येतात आणि आपल्याला हे माहिती पाहिजेच. त्यामुळे तर पपईमध्ये कोणता घटक असतो? व्हिटॅमिन ए. त्यामुळे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी यांचे सोर्सेस आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर हे बघा, आता पिकांमध्ये आपल्याला माहिती आहे की फळपिकं ही जी की अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि या अर्थव्यवस्थेमध्ये फळपिकांचा वाटा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे नवीन नवीन ज्या काही जाती असतात फळपिकांमधल्या, आंबा, द्राक्ष, त्यानंतर पपई, त्यानंतर काही दुसऱ्या कोणत्याही जाती असतो, त्या नवीन विकसित झालेल्या असतात त्या जाती आणि त्यांचं वैशिष्ट्य काय आहे याचा अभ्यास आपण करायला पाहिजे. त्यामुळे आत्ता जो हा प्रश्न विचारलेला आहे की सिंधू ही जी जात आहे ही कोणत्या, ही आंब्या ह्या जाती आहे ती कशा पद्धतीने तयार केलेली असते. मग येणारा प्रश्न आपल्याला असा येऊ शकतो की सिंधू ही जात ही कोणत्या पिकाची आहे. त्यानंतर सिंधू ही कोणत्या दोन पिकापासून तयार केलेली आहे असाही प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर सिंधू या जातीचं वैशिष्ट्य काय आहे असाही प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येणार. तर मग आपण बघतो की हापूस, अल्फान्सो आणि रत्ना या दोघांचं कॉम्बिनेशन मिळून ही सिंधू ही जात ही आंब्याची जात केलेली आहे. आणि हिचं वैशिष्ट्य काय आहे? तुम्ही कधी पाहिलं आहे का की आंबा निघाला आणि आंबा तुम्ही विदाऊट कोयचा खाल्ला? नाही, पण असं संशोधन झालेलं आहे. या संशोधनामध्ये हेच केलेलं आहे की आंब्यातली कोयच गायब केलेली आहे. म्हणजे बघा की संशोधन हे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये किती महत्त्वाचं असतं. आंबा सर्वांना खायचा आहे पण कोय नको असते, मग कोय गायब केली. द्राक्षामध्ये सुरुवातीला खूप मोठं बी येत होतं, आता काय केलं, द्राक्षामधले बीज गायब केले. त्यानंतर तुम्ही बघतात की पपई असो किंवा पपईमध्ये पण पहिले आपण जेव्हा लहान होतो तेव्हा खूप खूप सारे एक किलो जी पपई असेल तर अर्धा किलो बीज निघत होतं. टरबुजामध्ये बीज सुद्धा गायब झालेलं आहे. म्हणजे असे जे काही संशोधन होतात की ज्याचा आपल्या आपला दैनंदिन लाईफमध्ये सुद्धा फरक पडतो. असे संशोधन रिलेटेड ज्या जाती आहे त्या आपल्या परीक्षेत येतात आणि ह्या आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल अभ्यास करताना आपलं लॉजिक डेव्हलप व्हायला पाहिजे. फक्त गाढव काम करायचं नाही. रिडिंगमध्ये जायचं 7 वाजता, रात्री 11 वाजता यायचं, तेच ते वाचायचं. आपण जे वाचतो आहोत त्यांच्यामध्ये आपलं लॉजिक डेव्हलप करायचं. प्रश्न कोणते येऊ शकतात हे याचं ॲनालिसिस करण्याचं लॉजिक डेव्हलप करायचं. त्यानंतर बघा, तर नेक्स्ट आहे बघा, आतापर्यंत आपण जे काही बघितलं की कृषीचे घटक बघितले. कृषी घटकामध्ये आता आपल्याला माहित आहे की ग्रामीण पातळीवर प्रशासनाची किंवा शासनाची जी काही व्यवस्था आहे ती शासनाची व्यवस्था कोण सांभाळतं याच्यावर प्रश्न येतात. मग आपल्याला हे माहिती आहे की ग्रामपंचायत म्हणजे आपल्याला काही राजकारण माहिती आहे, गाव पातळीवर जे काही राजकारण आहे हे माहीत नाही पाहिजे, पण आपल्याला प्रशासकीय दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे निवडणूक कशी होते, निवडणुकीमध्ये सदस्य कसे होतात, त्यानंतर ग्रामपंचायत हा घटक कसा असतो, ग्रामपंचायतीचा विकास कसा झालेला आहे, भारतामध्ये कसा विकास झालेला आहे, महाराष्ट्रानं कोणत्या ग्रामपंचायतचं स्वरूप स्वीकारलेलं आहे, त्यानंतर यांची निवडणुका कशी होते, त्यानंतर तिथलचं पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो यांच्या निवडणुका कशा होतात हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे प्रशासकीय व्यवस्था कशी आहे. म्हणजे प्रशासकीय व्यवस्था म्हणजे ग्रामसेवक काय असतो, त्यानंतर BDO लेवलचा माणूस काय राहतो, त्यानंतर तुम्ही जर ZPचे CEO झालात, कोणी ग्रामसेवकचा अभ्यास करता करता IAS झालात तर ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे बघा, हा जो प्रश्न विचारलेला आहे की
पंचायत समितीचा जो काही सभापती असतो त्यासाठी जी निवडणूक होते त्या निवडणुकीचा अध्यक्ष कोण असतो? बघा त्याचं उत्तर काय आहे? ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. म्हणजे तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्या. प्रश्न हे कशा पद्धतीनं फ्रेम केले जातात. मग येणाऱ्या याच्यामध्ये येऊ शकतो की जिल्हा परिषदच्या सभापतीसाठी जी निवडणूक आहे तिचा अध्यक्ष कोण असतो, किंवा ग्रामपंचायतचं जे अध्यक्ष होतं सरपंच त्यांची जी निवडणूक होते तिचा अध्यक्ष कोण असतो. आता थोडी सिस्टीम चेंज झालेली आहे. किंवा असंही विचारू शकतो की पंचायत समितीचा सचिव कोण असतो, की त्याची नेमणूक कशा पद्धतीने केली जाते असे. मग याचं उत्तर काय? ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. त्यानंतर बघा आता तुम्ही सर्वजण काय होणार आहे? ग्रामसेवक होणार आहे. आणि ग्रामसेवकाला माहिती आहे का, ग्रामपंचायतच्या सगळ्या आर्थिक किल्ल्या त्याच्या हातात असतात. सगळे ग्रामपंचायतले सरपंच सदस्य त्याच्या पाठीमागे भाऊ 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 म्हणून फिरत असतात. का? कारण त्याच्याकडे तिजोरी राहते, तिजोरी ग्रामपंचायतची. तर तुम्हाला सरपंचाला 1 रुपया सुद्धा खर्च करता येत नाही तुमच्या सहीशिवाय. त्यामुळे एवढं महत्वाचं तुमचं पद आहे. हा, चिल्लर बात नाही बाई, हे बहुत जबाबदारी का पद है. त्यामुळे जबाबदार कोण असतो? बघा प्रश्न विचारलेला आहे की ग्रामपंचायतीची जी काही संपत्ती असते तिचा जबाबदार कोण आहे? तर ते आहे तुम्ही. म्हणजे कोण? तर त्याला आपण म्हणतो ग्रामसेवक, ग्राम अधिकारी, ग्रामसेवक. एवढी मोठी पोस्ट तुम्हाला भेटणार आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे, याच्यासाठी तुम्हाला लॉजिक डेव्हलप करायचं आहे. नाही तर तुमच्या खिशातल्या चाब्या काढून कोणी घेऊन जाईल असं नाही व्हायला पाहिजे. तर याचं उत्तर काय? असं बघा आपलं हे बघा असं छानसं ऑफिस असतं ग्रामपंचायत कार्यालय. त्याच्यामध्ये तुम्ही सगळे नागरिक आणि इथं आपण असतो. आता बघा तुमच्याकडे चाब्या आहे, ग्रामपंचायतची चाब्या आहे. तुम्हाला आर्थिक व्यवहार हे तुमच्या हातात दिलेले आहे. त्यामुळे तुम्हाला काही फॉर्म सुद्धा माहिती असणं गरजेचं असतं. त्यामुळे जे फॉर्म असतात याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात. त्याच पद्धतीने तुम्हाला ग्रामपंचायतीचं बजेट तयार करायचं आहे. ते बजेट तयार करून तुम्हाला सांगायचं आहे त्या ग्रामपंचायतीला सदस्यांना की बोरे आपण एवढा पैसा आपल्याला येणार आहे आणि एवढा पैसा आपण इथं खर्च करणार आहोत. नाहीतर तुम्हाला येईल सगळे लोक सदस्य, तुम्हाला ते जर जमलं नाही तर तुम्हाला ते पदाची तुमचं अपमान केला जाईल तिथे. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्हाला अभ्यास माहिती असणं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला बघा हा प्रश्न कसा विचारतात की जे काही नमुना 1 आहे हा कोणत्या बाबीसाठी वापरला जातो. त्यामुळे याचं उत्तर काय आहे की ॲन्युअल बजेट जेव्हा आपण तयार करतो ग्रामपंचायतचं, ते ॲन्युअल बजेट करण्यासाठी नमुना 1 मध्ये आपण त्याचं फ्रेम करतो. ओके. ग्रामपंचायत किंवा ग्रामीण भागातला सर्वात जबाबदार व्यक्ती म्हणजे ग्रामसेवक आहे मित्रांनो. ग्रामसेवक म्हणजे सीईओ, त्या गावातील सीईओ. खूप 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 रिस्पेक्ट राहतो. जर एखादा चांगला ग्रामसेवक मिळाला एखाद्या गावाला तर ते गाव जे आहे ना तो सोनं करू शकतो त्या गावाचं. आणि ते जो ग्रामसेवक आहे तो ग्रामसेवक त्या म्हणजे 10 पिढ्यांना सुद्धा लक्षात राहू शकतो. म्हणजे तुमच्या हातात एवढं चांगलं कार्य तुमच्या हातातून होऊ शकतं जर तुम्ही ठरवलं तर. आता हे बघा स्थानिक स्वराज्य संस्था हे काय आहे? सर्व महानगरपालिका, त्यानंतर ग्रामपंचायत, त्यानंतर जिल्हा परिषद, ह्या सर्व काय आहे? ह्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास कसा झालेला आहे हे सुद्धा आपल्याला वरचेवर माहिती पाहिजे. याच्यावर आधारित हा प्रश्न विचारला तुम्हाला की संस्थांचा जनक, स्थानिक संस्थांचा जनक हा कुणाला ओळखला जातो? म्हणजे भारतामध्ये पहिले इंग्रज होते. त्या इंग्रजामधील जो एक अधिकारी होता त्याचं नाव आहे लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन. तर या अधिकाऱ्यांनी काय केलं की त्यांनी सांगितलं अरे बाबा की असं असं पाहिजे. म्हणजे शहराच्या ठिकाणी महानगरपालिका असायला पाहिजे, नंतर ग्रामीण भागातील एक पंचायत समिती किंवा असं जिल्हा परिषद नावाची असायला पाहिजे. आणि असं तयार केलं त्यांनी प्रशासकीय यंत्रणा. आणि त्या प्रशासकीय यंत्रणा तयार केल्यानंतर आपण भारत स्वतंत्र झाला त्यानंतर आपली बलवंतराय मेहता समितीने त्याचे काही रिकमेंडेड केलं आणि त्याच्यानंतर आपण ती सिस्टीम फॉलो केली. त्यामुळे यांचा जो जनक आहे तो आपला आहे लॉर्ड रिपन साहेब.
यांचे उपकार पण भरपूर आहे. आपल्या स्थानिक स्वराज्य हे असे होते आपले लॉर्ड रिपन, फादर्स ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. यांनी कधी 1882 या इथे हे आपलं सांगितलं होतं. सेल्फ म्हणजे त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न जो आहे तो आहे पंचायत समितीचा मुख्य कार्यकारी कोण असतो. बघा तर याचं उत्तर काय सगळ्यांना माहीत असत. जे काही पंचायत तुम्ही कधीही कोणती योजनेसाठी तालुका स्तरावर गेला असाल, मागे बघा असे अनेक आंदोलन होतात, ते BDO कार्यालयात कोणी कोणी काही त्याला वाजवत राहतं, ते म्हणजे काय आहे, हे BDO गट विकास अधिकारी यांच्या हातात सुद्धा पंचायत समितीचा सर्व कारभार असतो आणि त्यांना काय म्हणतात मुख्य कार्यकारी अधिकारी. आपला जर तुम्ही ग्रामसेवक झाला, तुम्हाला रजा गिजा काही पाहिजे असेल तर हे BDO साहेबांकडे जावं लागतं. ओके. त्यानंतर नेक्स्ट आता हे बघा, ही जी आहे हा प्रश्न विचारलेला आहे की मंत्रालय जी मनरेगा आहे ही कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करत होती. त्यामुळे जे काही योजना असतात त्या योजना आणि त्यांचं जे काही अंमलबजावणी कार्यालय आहे ते कोणतं आहे याच्यावर आपल्याला प्रश्न विचारतात. आता मनरेगाचं काय नाव चेंज झालेलं आहे, नाव सर्वांनी मला कमेंटमध्ये खाली लिहून पाठवा काय नाव आहे. त्यानंतर बघा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे सभापती कोण असतात हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला एक तर जिल्हा परिषद ही पूर्ण चांगली करायची आहे. जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा परिषदेची स्थापनेपासून तर जिल्हा परिषदेचं पूर्ण विसर्जन होईपर्यंत जिल्हा परिषदेचे जे काही ग्रामसेवक या पदापासून तर जिल्हा परिषदेतील CO या पदापर्यंत आपल्याला त्याची नेमणूक कशी होते, त्यांचा कार्यकाल कसा राहतो, त्यांचा अधिकार कोण राहतो, त्यानंतर त्याला जर पदावरून हटवण्याची वेळ आली तर ती कशा पद्धतीने त्यांना हटवले जातं याची सुद्धा माहिती आपल्याला पाहिजे. त्यामुळे याचं उत्तर लवकर सांगा मला. जिल्हा परिषदेच्या स्थायी सभापतीचे कोण असतं, कोण असतं हे तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. मित्रांनो जी जिल्हा परिषद आहे ना तिला मिनी मंत्रालय म्हणतात. कारण काय आहे, कारण की जसं मंत्रालय आहे महाराष्ट्र शासनाचं, मंत्रालयामध्ये वेगवेगळे विभाग असतात. विभाग कोणकोणते असतात, एक सामान्य प्रशासन विभाग राहतो, त्यानंतर पाणी पुरवठ्यासाठी पाणी पुरवठा योजना ते मंत्री असतो, त्यानंतर आपल्याला पशुधनासाठी आपल्या पंकजाताई यांचे मंत्री असतात. तसंच जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा विविध विभाग असतात. बरोबर आहे. म्हणजे आरोग्याचा विभाग असतो, त्यानंतर जर रस्ते वगैरे यांचं काम करायचं असेल तर त्याच्यासाठी PWD असते जिल्हा परिषदेमध्ये. त्यानंतर जर आपल्याला शैक्षणिक काम असेल तर आपला शिक्षण विभाग असतो. त्यामुळे जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय असे म्हणतो. त्यामुळे याची जी रचना असते ही सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तुम्हाला जर थोडीफार रचना किंवा तुला अंदाज पाहिजे असेल तर आपल्या डिस्ट्रिक्ट लेवलला जायचं आणि तिथं आपल्या जिल्ह्याच्या जी जिल्हा परिषद कार्यालय असतं तिथं बघायचं की आपल्याला दिसतं की अरे हे बोर्ड पा दिसतंय ग्रामविकास यंत्रणा, त्यानंतर एक दिसतं की आपल्याला पाणी पुरवठा विभाग, त्यानंतर दिसतं स्थायी सभापती यांचे दालन, त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन. असं फिरून फटका यायचं कुठेतरी. त्यामुळे आपल्याला ते थोडे एनर्जी सुद्धा येते. आपण ज्या पोस्टसाठी तयारी करतो ना ती सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष दिसतं तिथं. तर हे काय आहे, जिल्हा परिषद स्थायी सभापतीचे सभापती कोण असते, ZP पंचायत समिती. त्यानंतर बघा त्यानंतर आहे की जी ते बघा हा प्रश्न थोडा ही झालेला आहे. हा प्रश्न असा पाहिजे होता की महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषद आहेत. तर महाराष्ट्रामध्ये किती 34 जिल्हा परिषद आहे. 34. आता महाराष्ट्राची रचना काय आहे की महाराष्ट्रामध्ये जी जिल्हा परिषद आहे ती ग्रामीण भागासाठी असते. तर महाराष्ट्रामध्ये जी काही मुंबई आणि बृहन्मुंबई, मुंबई आणि बृहन्मुंबई हे जे काही 2 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भाग नाही आहे. या ठिकाणी नागरीकरण हे 100% झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे हे 2 जिल्हे सोडता बाकी सर्व जिल्ह्यांसाठी जिल्हा परिषद आहे.
त्यामुळे जरी महाराष्ट्रामध्ये तालुक्यांची जिल्ह्यांची संख्या ही 36 असेल तरी 34 या जिल्हा परिषदा आपल्याला आढळतात. त्यानंतर बघा आता हा जो प्रश्न विचारलेला आहे, हा प्रश्न कसा विचारलेला आहे की जे काही विद्यापीठ आहे त्यालाच आपण काय मापसू, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, या विद्यापीठाची स्थापना कशी झालेली आहे. त्यामुळे प्रश्न आपल्याला हा विचारला स्थापनेवर, त्यानंतर त्याचं कार्य काय आहे, त्याचं लोकेशन कुठे आहे, त्यानंतर ह्या विद्यापीठाने माशांची जात किंवा पशुची कोणती एखादी जात निर्माण केली आहे का, यावर प्रश्न येऊ शकतो. ओके, तुम्हाला समजतंय ना काय चालू आहे. आपण ॲनालिसिस करतो आहे आणि ॲनालिसिस करून आपण एक अंदाज तयार करतोय की तांत्रिक घटकावर प्रश्न कोणते येणार. तर हा मागचं उत्तर काय होतं, 2000 डिसेंबर 2000ला याचं हे झालेलं आहे इनॉग्युरेशन. त्यानंतर आहे बघा रोजगार हमी योजना ही कोणत्या मुख्यमंत्र्याच्या कालावधीमध्ये सुरू झालेली आहे. ते आहे आपले वसंतराव नाईक साहेब. त्यानंतर आहे अन्नधान्याची कोणती उत्पादनाशी संबंधित आहे. बघा हा प्रश्न विचारलेला आहे, फूड ग्रेन म्हणजे काय. तर मी मागे जो एक प्रश्न आला होता कडधान्याशी रिलेटेड, त्यामध्ये एक तुम्हाला सांगितलं होतं की अन्नधान्य, कडधान्य आणि तृणधान्य हे जे घटक असतात याच्यामध्ये कोणकोणते इन्क्लूड होतात. तर मग अन्नधान्यामध्ये काय आहे तर गहू, जे आपल्याला परीक्षेमध्ये जे काही फिरून प्रश्न येतात ते सुद्धा माहिती पाहिजे. त्यानंतर बघा आता हा प्रश्न विचारलेला आहे, हा पशुधनाच्या रिलेटेड प्रश्न आहे की जी काही मेंढी असते, मेंढी बकरी, मग येणाऱ्या कालावधीत आपल्याला गायीचा गेस्टेशन पिरियड विचारू शकतात किंवा म्हशीचा गेस्टेशन पिरियड विचारू शकतात. गेस्टेशन पिरियड म्हणजे काय की किती कालावधीमध्ये ही दूध देऊ शकते, ती म्हणजे ती आपण त्याला म्हणतो ग्रामीण भागात किती दिवसात ती विणू शकते, विणतात, त्याला म्हणतात गेस्टेशन पिरियड. त्यानंतर बघा आता ग्रामपंचायतीच्या उत्पादनाचे गुणोत्तर काय असते. आपल्याला ग्रामसेवक व्हायचे, तलाठ्याच्या जे चाब्या आहे त्या आपल्या हातात पाहिजे, त्यामुळे जे उत्पन्नाचे सोर्स आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. हे काय आहे 60. त्यानंतर बघा इन्व्हेस्टेड कन्झर्वेशन मॉडेल फाउंड म्हणजे जीवसंपदा हे कोणत्या राज्यात मुख्यतः मिळते, काय याचं उत्तर हे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण काय बघितलं की जे 2020ला ग्रामसेवक पदाचा जो काही पेपर झाला होता त्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारतात. तर या प्रश्नाच्या स्वरूपावरून आपण आपला सिलेबस डिझाईन करू शकतो. बघा तर आपलं कोणकोणत्या याच्यामध्ये आपल्याला हे आहे. तर हे बघा आपण जेवढे काही प्रश्न बघितले त्या प्रश्नाचं जर आपण वर्गीकरण केलं आणि त्याचा एक सिलेबस काढले, आपल्याला एक सिलेबस आपल्याला दिसून येतो की आपल्या तांत्रिक घटकामध्ये हे बघा हे प्रश्न आहे. तर साधारणतः मध्ये हे सर्व टॉपिक्स आपले तांत्रिक घटकामध्ये असतात. यामध्ये कृषी आणि कृषी घटकांवर प्रश्न विचारतात. त्यानंतर फलोत्पादन या घटकावर प्रश्न आहे. त्यानंतर पिकांचे संरक्षण या घटकांवर आहे. कृषी अवजारे याच्यावर सुद्धा सिंचन पद्धती, वेगवेगळ्या सिंचन पद्धती यावर प्रश्न विचारतात. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये जी काही माहिती तंत्रज्ञान आहे, IT सेक्टरचा कशा पद्धतीने वापर होतो याच्यावर प्रश्न विचारतात. त्यानंतर सहकार पद्धती, सहकार क्षेत्र हे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचं खूप मोठं आणि जबाबदार असं क्षेत्र आहे. या सहकार क्षेत्राचा विकास हा ग्रामीण भागासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे सहकार क्षेत्र म्हणजे काय, सहकार क्षेत्राची निर्मिती कशी झाली, सहकारी बँका काय असतात, सहकारी दुग्ध पशु उत्पादन सोसायट्या काय असतात, याची सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. ग्रामीण भागामध्ये साधारणतः शेती या व्यवसायासोबत अनेक उद्योग केले जातात. त्यांनाच आपण असं म्हणतो कृषी संलग्न व्यवसाय. आणि या कृषी संलग्न व्यवसायामध्ये दोन प्रमुख व्यवसाय येतात.
तर म्हणजे दुग्ध व्यवसाय आणि दुसरा आहे कुक्कुटपालन. कुक्कुटपालन तर कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसाय याच्यावर सुद्धा अनेक प्रश्न आपण बघितले आहे. त्यानंतर आता जर आपण बघितलं आहे की शेती हा ग्रामीण भागामधील अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि या शेतीमध्ये जी काही नवीन पद्धती निर्माण झालेली आहे त्याला आज आपण म्हणतो सेंद्रिय शेती. आणि या सेंद्रिय शेतीचा विकास कशा पद्धतीने झालेला आहे, सेंद्रिय शेती म्हणजे काय, सेंद्रिय शेतीचे फायदे काय आहे, सेंद्रिय शेतीबद्दल महाराष्ट्र शासनाच्या कोणकोणत्या योजना आहे याच्याशी रिलेटेड प्रश्न आपल्याला अभ्यासामध्ये आहे. त्यानंतर कृषी आधारित उद्योग. कृषी आधारित उद्योग म्हणजे काय की जर मकाचा उद्योग असेल, मकापासून जे काही वेगवेगळे उद्योग आहे, त्यानंतर कापूस या घटकापासून या पिकापासून, त्यानंतर ऊस या पिकापासून कोणकोणते उद्योग विकसित होतात हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. याचसोबत सर्वात महत्त्वाचं आहे की मृद संवर्धन, जल संवर्धन आणि जल व्यवस्थापन. आजच्या जर आपण महाराष्ट्राचा विचार केला असता तर महाराष्ट्रामध्ये ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आणि महाराष्ट्र सरकार या 3 गोष्टीवर खूप मोठ्या पद्धतीनं भर देत आहे. आणि याच्यामुळेच की वॉटर मॅनेजमेंट हा एक खूप महत्त्वाची कन्सेप्ट आपल्याला आलेली आहे. आणि वॉटर मॅनेजमेंटबद्दल आपल्याला सर्व माहिती पाहिजे की किती पद्धतीनं आपण मृदाचं संरक्षण करू शकतो, जलसंवर्धन करू शकतो. आणि मित्रांनो, आता आपल्याला माहीत आहे की सर्वात जास्त आता आपण जो कन्सर्न आहे तो आहे पर्यावरणीय बदल. आपल्याला समजतं का, उन्हाळ्यामध्ये पावसाळा निर्माण होतो, पावसाळ्यामध्ये थंडी वाजते, तर हिवाळ्यामध्ये ऊन पडायला लागतं. आणि आपल्याला माहिती आहे सुरुवातीला आपण म्हणत होतो 4 ऋतू असतात, 4 ऋतू, पण आता आपल्याला समजतच नाही कोणता ऋतू चालू आहे, कोणता ऋतू बंद झालेला आहे आणि कोणता ऋतू सुरू झालेला आहे. आता पावसाळा सुरू होतो, दुसऱ्या दिवशी धो पाऊस, आता उन्हाळा सुरू होतो, दुसऱ्या दिवशी धो पाऊस पडतो. हे का झालेलं आहे आपल्याला माहीत आहे, हे आहे वातावरणीय बदल. आणि वातावरणीय बदल, त्यामुळे वातावरणीय बदल या घटकाचा सुद्धा आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे. हा अभ्यासक्रमामध्ये वातावरणीय बदल म्हणजे काय, वातावरणीय बदल म्हणजे काय, वातावरणीय बदलाची जी काही जागतिक लेवलला जी चर्चा होते त्याच्या रिलेटेड सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतात. अशा पद्धतीनं हा आपला टेक्निकल विषयामध्ये जो काही कृषीचा घटक आहे ते सुद्धा आपण बघितलं आहे. त्याच पद्धतीने दुसरे सुद्धा काही प्रश्न टेक्निकल सब्जेक्टमध्ये येऊ शकतात की ग्रामीण अर्थव्यवस्था असेल, त्यानंतर काही जी कॉम्प्युटरच्या रिलेटेड माहिती असेल त्यावर प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 जो आहे हा सुद्धा आपल्याला विचारू शकतात. अशा पद्धतीनं आपण हे बघितलं आहे की त्यानंतर हे बघा, यामध्ये आपला समाज आहे याच्यावर सुद्धा काही प्रश्न आहे, ते आपण नेक्स्ट याच्यामध्ये लेक्चरमध्ये घेऊ. तर आता आपण बघितलं की हा आपला सिलेबस झाला. त्यानंतर सिलेबसचे प्रश्न आपण विचारलेले बघितले. त्यानंतर बघणार आहोत की ग्रामसेवक या पदाची जी की बुक लिस्ट आहे, एक तुम्ही कोणते स्टँडर्ड बुक्स हे यूज करायला पाहिजे. मित्रांनो, ह्या तांत्रिक घटक आहे. तांत्रिक घटकामध्ये मला सुरुवातीला असं वाटतं की जे आपल्या अकॅडमीचे नोट्स आहे या पूर्ण पहिले वाचून घ्या. त्यानंतर जर बुक लिस्ट दुसरं जी तांत्रिक आणि अतांत्रिक घटक आहे यामध्ये आपलं मराठी या विषयासाठी मोराव आळंबे सरांचं पुस्तक खूप छान आहे. इंग्रजीसाठी पाल अँड सुरी एक स्टँडर्ड पुस्तक आहे. त्याच अनुषंगाने जे काही MG शेख वगैरे सरांचं पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकतात. त्यानंतर सामान्य ज्ञान की महाराष्ट्राचं सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, पर्यावरण, त्यानंतर पंचायत राज याच्यासाठी तुम्ही एकनाथ पाटील सरांचा ठोकळा यूज करू शकतात. गणित व बुद्धिमत्तासाठी तुम्ही कोणते एक स्टँडर्ड पुस्तक बाजारामध्ये उपलब्ध असतं ते यूज करा, इट इज मोर दॅन सफिशियंट. त्यानंतर तांत्रिक घटक आपल्या नोट्स आहे उपलब्ध. अशा पद्धतीने आपली ही ग्रामसेवक पदाची बॅच असणार आहे. मित्रांनो, विशेष म्हणजे मला सांगायचं आहेच की तुम्ही अभ्यास करताना लॉजिकल वेनी अभ्यास करा, लॉजिकल वेनी अभ्यास करा. दुसरी गोष्ट, जे काही बुक्स वापरणार आहे ते एक स्टँडर्ड वापरा. आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. यश हे आपल्यासाठीच आणि आपलं वर्क जे आहे त्याच्यावरच अवलंबून असतं. त्यामुळे डायरेक्शन अकॅडमी आपल्यासोबत आहे. काही प्रश्न असेल तर जरूर विचारा. धन्यवाद. आणि काही कमेंट्स
आमचं काही चुकत असेल, काही इम्प्रूव्हमेंट करायचं असेल ते सुद्धा आम्हाला कळवा. थँक्यू.